नमस्कार. कसे आहात सर्वजण? बरे आहात ना? शुभ सकाळ. हा आहे 2 तारखेचा व्हिडिओ आणि त्या दिवशी मला सुट्टी होती. म्हणून त्या दिवशीचे रुटीन मी दाखवत आहे. पहा किती बिझी राहावं लागतं. आपण म्हणायलाच म्हणतो सुट्टी आहे. आता 11 वाजलेत. अजून माझा नाश्ता वगैरे करायचा आहे. कारण 7 वाजल्यापासून लेबर ये, मिस्त्री ये, ते बांधकाम काढल्यामुळं कुणी ये आणि घरचे काम सारखं चालू आहे बघा. थोडासुद्धा वेळ नाही की स्वतःलाही थोडं बघावं, स्वतःकडे पाहावं. तरी त्यामध्ये सुद्धा मी आता सगळ्यांचे व्हिडिओ पाहत बसले, सगळ्यांना सपोर्ट केलं. आज लवकर उठून 2 मोबाईल, लॅपटॉप सगळे लावून जेवढे आपले मित्र-मैत्रिणी असतात, जे यूट्यूबर आहेत, ते आपले व्हिडिओ बघतात, तर मी पण त्यांचे कंटिन्युअसली दिवसातून दररोज शाळेहून आलं की माझं काम असतंच दुसऱ्यांना सपोर्ट करायचं. तर तुम्ही पण मला सपोर्ट करता हे फार छान वाटतं तुमचे कमेंट्स वगैरे वाचून. तर असंच एकमेकाला सपोर्ट आपण करावं लागतं, पुढे जावं लागतं आणि आपला म्हणजे प्रामाणिकता आपण बाळगून पुढे काम करायचं. तर चला मी दाखवते आता आजचा रुटीन. आणखीन एक सांगायचं म्हणजे आपण यूट्यूबर आहोत. बऱ्याच जणांना माहिती आहे की आपण यूट्यूबमध्ये व्हिडिओ टाकतो. पण ते माहीत असताना सुद्धा आपल्यावर व्हिडिओवर येत नाहीत याचं मग फार मोठं दुःख वाटतं. कारण आपले व्हिडिओ कसे असतात एकदम समाधानकारक, पॉझिटिव्ह आणि एकदम शांत रीतीने केलेले असतात. आणि एकेकाचे व्हिडिओ म्हणजे कसं असतात धूम धडाका, नाचणं, गाणं, निगेटिव्ह, रडणं, शिव्या, श्राप, भांडण. आणि लोकांना जास्त असंच आवडतं ना, जिथं जास्त भांडण आहे, निगेटिव्हनेस जास्त आहे, ज्याच्या फॅमिलीमध्ये खूपच गोंधळ आहे, त्या तसल्या व्हिडिओमध्ये लोकं घुसतात. तर चांगल्या त्यानं केलेल्या व्हिडिओला लोकं थोडं कमीच प्रतिसाद देतात. तरी आपलं चालू आहे, जेवढे आले तेवढे आले, जेवढे पाहिले तेवढे पाहिले. खूप मनानं तुम्ही साथ देता ही फार मोठी गोष्ट आहे. आता चला आपण बाहेर जाऊ. हे बघा गार्डन माझी किती छान सुंदर अशी दिसत आहे. म्हणजे गार्डन नाही बाहेरचा भाग आहे. हे बघा मिस्त्री लोकं आलेले आहेत काम करण्यासाठी आणि आता त्यांना मी देत आहे चहा करून कारण 11 11:30 झालेले आहेत आणि त्यांची चहा प्यायची वेळ झालेली आहे. मी घरी आहे म्हणून देत आहे. नंतर मी नसलं तर फौजी साहेबसुद्धा करून देतात. त्यांना देणं खूप आवश्यक असतं कारण सकाळी 7:30ला 8लाच ते येतात. काय नाश्ता करतात की नाही माहिती नाही, घेऊन येतात पण जेवण वगैरे. तर इथं कामवाली पण आलेली आहे. तसंच अडचणीमध्ये कारण सगळीकडे सिमेंट पडलेला आहे, काँक्रीट पडलेलं आहे. तिला तशातच काम करायला भाग पडत आहे, जागा नसल्यामुळे, अडचण झाल्यामुळे. हे बघा फुलं सुंदर सकाळी सगळ्यांचं एकदम मन मोहून टाकणारी हे फुलं किती छान वाटत आहेत पाहताना. चला आता नाश्ता करू. मी बघा रवा पाण्यात भिजू घातले होते आणि पोहे दोन्ही मिक्स करून मी वाटून घेतले थोडा वेळ 1 घंटावर भिजू घालून. आता पेस्ट तयार झालेला आहे पहा. रवा आणि पोह्यांचं पेस्ट. कारण आज म्हणलं असंच आपण नाश्ता करावा रवा आणि पोह्यांचा. मी रात्रीच ठरवलं होतं आज काहीतरी वेगळंच करायचं. सुट्टी असलं की मी काहीतरी वेगळा प्रकार करून बघत असते. आता इडली तर आपण साधारण इडली तर खातोच उडदाच्या डाळीने तांदळाची. तर मी आता वेगळ्या पद्धतीची थोडं करत आहे. हे तर चटणी नॉर्मल जसे आपण करत असतो ते शेंगदाणे, तीळ आणि डाळवा, हिरवी मिरची सगळं घातलं, जिरे वगैरे, कोथिंबीर आणि सर्व घालून हे मी खोबरंसुद्धा घातले, ओलं खोबरं होतं आणि तेही घालून मी आता ही चटणी झणझणीत एकदम छान मीठ घातले आणि थोडंसं पाणी म्हणजे जास्त प्रमाण घालायचं पाणी तर घालू शकता. तर आता ती चटणी पण वाटून घेतले इकडे आणि इकडे आता इडलीला पण ठेवते. इडली इकडं ठेवलं की इडली होत राहील आणि तोपर्यंत तिकडे चटणीला मी फोडणी घालेन. कारण भूक लागलेली आहे ना, लवकर केलं पाहिजे आणि जेवायला तेव्हा तर मिळेल. मग नंतर बसावं लागेल. आता 12 वाजले तरी मग सुट्टीच्या दिवशी कधी-कधी वेळेवर भेटतच नाही. शाळा असलं की कसं वेळेवर सगळं टायमावर होत असतं. पण सुट्टी असलं की कधी-कधी खूपच उशीर होत असतं. तर इडली मी ठेवलेली आहे. आता इकडे करू झणझणीत एकदम छान चटपटी चटणी झालेली आहे एकदम स्वादिष्ट. आता त्याला घालूया आपण फोडणी. तर फोडणी घातल्यानंतर तर आणखीन त्याचा स्वाद जास्त वाढेल. तर चला बघूत कसं होणार आहे आणि कसं नाही. आणि हे चटणी तर मी नेहमी करते. माझ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे मी कसं करते. आणि ते पहा इकडे आलेले आहेत हे लेबर. आणखीन दुसरेच लेबर हे घेऊन आलेला आहे. तो आमचे भांडी घासतो ना तिचा भाऊ आहे हा. आणि त्याला थोडं इकडं माती घालायचं होतं. त्याला घाल म्हणलं तर तो दुसऱ्याला घेऊन आलेला आहे आणि म्हणतोय की हे बघा
तुम्हारे है वो भी, इसलिए बोल रहे संजू आया बोल के। तुम्हारे फ्रेंड है शायद। कौन है वो? पूरे हमारे एज में होंगे होंगे, ऐसा नहीं बोल रही मैं। करो करो, इधर लेवल खाली इतना ही लेवल करके दो भाई। आता तिकडे कामाला लावून मी आणि घरी आले तोपर्यंत इडली झालेली होती। मस्तपैकी इडली झालेली आहे, एकदम मऊसूत इडली। मध्ये मी काय सोडासुद्धा घातला नव्हता, काय सुद्धा घातलं नाही। एकदम छान इडली झालेली आहे तयार। आणि भूक आणखीन जास्त आता वाढलेली आहे। आणि चटणी घेतली आणि आम्ही बसलं खायला। तोपर्यंत सृष्टी पण आली आणि सृष्टीला पण देत आहेत एकदम स्वादिष्ट चटणी। तर सृष्टीला पण दिलेला आहे, मी पण खात आहे। आणि सृष्टीला बोलत बोलत आमचा आता नाश्ता चालू आहे। सृष्टीला मी शाळेतल्या काही गोष्टी विचारत आहे की काय झालं, कसं झालं। ती गेली होती NCC मध्ये असल्यामुळे आज शाळेला। तर काय झालं, कसं झालं, म्हणजे गांधी जयंती वगैरे कसं केले, तर सांगत आहे की साफसफाई केलं आणि इतके जो शाळेचे आले होते, इतके सर आले होते, इतके मॅडम आले होते आणि असं आम्ही साफसफाई केलं, किती लवकर गेलो पण आले उशिरानं सगळेजण, असं ती सर्व सांगत आहे। म्हणजे आपल्या घरातील लहान मुलं जे असतात ना शाळेला जाणारे, त्यांच्याबरोबर आपण नाश्ता करणं, त्यांच्याबरोबर जेवण करणं आणि त्यांच्याबरोबर गप्पा मारणं खूप आवश्यक आहे। आपण जर गप्पा मारत बसलो ना, ते काहीतरी दिल खोलून बोलतात, त्यांच्या मनात जे आहे ते सांगतात। जर आपणच आपल्याकडेच वेळ नाही म्हणलं, त्यांच्याकडे गप्पाच नाही मारल्या, तर त्यांच्या मनात काही जर सांगायचं जर असलं तर मग ते सांगू शकत नाहीत। म्हणून त्यांचं दिल खोलणं खूप आवश्यक असतं। आता झालेली संध्याकाळ, थोडा रेस्ट करून मी आले गार्डनमध्ये। काम करायचं होतं गार्डनमध्ये, खूप दिवसाचं म्हणजे पेंडिंग आणि वर्क होतं। कारण गार्डनला खूप सुंदर करायचं माझं प्लॅन आहे, पण ते होतच नाही। आता हे बघा, मी ऑनलाईन मागवलेले होते बूस्टर प्लांट, तर बघाव कसं आहे काय नाही। सृष्टी म्हणते मी काढते, मी म्हणते मी काढते, दोघीच्यामध्ये चाललेलं आहे धडपड। तर सृष्टीला सांगितलं मी नीट काढ, नीट ठेव आणि ते सुई घेऊन ये, त्यातला वेज वगैरे कर। तर ती म्हणली ठीक आहे मी करते। तर मी लागले आता कामाला, तिला दिले ते काम। पण मी ते त्याच्यावरती काय जे यूज कसं करायचं ते लिहिलेलं असतंय ना, ते मी वाचले होते। ते बघा अद्रक किती छान निघालेले आहेत। काम करता करताच असं काहीतरी भाजीपाला तर आता मिळणं बंदच झालेलं आहे, कारण इतकं सिमेंट पडत आहे ना त्याच्यावरती, सगळंच वाळून गेलेलं आहे। आता थोडं थोडं आलेलं आहे, आता नंतर थोड्या दिवसानंतर आणखीन थोडं येईल, मग आणखीन ताजी ताजी भाजी मिळेल, त्यात काही शंकाच नाही। पण उगी बसावं वाटत नाही ना, रान सगळं खुल्लं सोडून काहीतरी लावावंच वाटतं। तर म्हणून हे बूस्टर सुद्धा मागवलेलं आहे, प्लांट बूस्टर। तर आता लावायचं आहे, घालायचं आहे। तर सृष्टीला सांगितलेलं आहे, ती आपल्या तयारीमध्ये फुल, आता जेवढी पूर्ण बॉटल बघा संपवायच्याच मार्गावर आहे, ती सगळ्या ह्याला घालतच आहे। मी खुरपून खुरपून छान करत आहे जागा, प्लांट इकडून तिकडे, तिकडचे इकडे, कारण त्या दिवशी पिल्लर घालायचं होतं म्हणून ते मध्येच आणून ठेवले तिकडचे प्लांट सगळे, पॉट वगैरे। तर सृष्टीला म्हणजे लहान लहान तर दे, मी इकडे ठेवते म्हणजे ते जागा खाली होईल। तर ती द्यायला तयार नाही, ती म्हणलं लहान लहान तरी दे। तर तिला असं मी कामाला लावलं आणि मी इकडे लावले सगळे पॉट असे एका लाईनीनं। सारखं करावं लागतं ना, काहीतरी मेंटेनन्स केलं तरच, काम केलं तरच छान बाग सुंदर होते। आहे त्या अवस्थेत तसंच ठेवलं तर मग तसंच पडून राहते। मग तिला सांगितलं मी, हे बघा असं घाल, असं घाल, म्हणून मी पण शहाणीच, असे घालायचंच नव्हतं। तुम्हाला सांगते मी नंतर काय चूक झाली आमची। मग मला नंतर लक्षात आलं की आमची काय चूक झालेली आहे। तर मी लक्षातच नाही आलं ना ऐन वेळेस मला काय करायचं असतंय ते। पण आता येईल की नाही झाडं माझी माहिती नाही, की पूर्णच वाळून जातील, कारण डायरेक्ट आम्ही घातलेलो आहोत। याला आम्ही पाण्यात घालून, बकेटात घालून 2-3 थेंब त्याच्यात घालून मग स्प्रे करायचा आहे, असं आहे। पण माझ्या लक्षातच आलं नाही, गडबडीमध्ये असं घाल म्हणून मी सांगितले आणि ती लागली पूर्ण घालायला, बॉटल खाली होईपर्यंत। जिथं जागा मिळेल तिथं, जिथं जागा मिळेल तिथं, जिथं झाड दिसल, जिथं रोपटं दिसल, जिथं जिथं मी खुरपल त्या मातीमध्ये त्या झाडावर, मातीमध्ये त्या झाडावर, नाही तिथं मारून एक बॉटल पूर्ण संपवून टाकली सृष्टी। नंतर इतकं झालं आम्हाला, बापरे आज आम्ही काय केलं। तर अशा प्रकारे गार्डनमध्ये आमचं काम फुल एनर्जीमध्ये होऊन गेलं। खुरपायचं वगैरे सगळं, थोडं थोडं खुरपलं की छान झाडं येतात ना। आणि पाऊस पण सारखं आहे इकडेही आणि तुमच्याकडे पण असलच, तर खुरपलं तर एकदम चमक येते झाडाला। वांगे आहेत, मिरच्या आहेत अजूनसुद्धा, आणि तोंडल्याचं आहे,
आळूची आहे अजूनही. तेवढं संपले, पूर्ण गार्डन नष्ट झाले असं नाही. फुलाचे आहेत आणखीन. फुलाच्या वरी मारत गेली आणि सगळ्याच झाडावरती मारली. मोठं येस करून घेतली आणि कैंचीनं, आणि जेवढं जाईल तेवढं सगळ्याला ती मारत बसली. आणि मी तेवढं लक्ष दिलं नाही. असंच आहे, असंच आहे असं मला वाटलं. हे बघा, सीताफळाच्या झाडालाही कसं होईल तसं मारायला लागले ते. जाईल का नाही म्हणून हात उंच करून 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 सगळीकडे मारून पूर्ण बॉटलच संपवून टाकली. बघा काय करायचं. बघा लाईटा लागल्या सगळीकडे. म्हणजे एवढा वेळ आम्ही काम केलं ना, किती अंधार पडत आहे आता, तरी बी आमचं काम काही संपलं नाही. गरमी खूप खूप होत होती. आणि काय वातावरण झालं आहे बघा, काय कळतच नाही. इतकं पाऊस पडत आहे आणि गरमी पण तेवढीच. काय वातावरणामध्ये काय नाही. आता खूप त्रास होणार आहे बघा पुढे चालून. अजून गरमी किती पुढे आहे. पावसाळा आहे पण बघा तुम्ही, स्वयंपाक करताना वगैरे घरात फॅनशिवाय सुद्धा आपण बसू शकत नाही. तर अशा प्रकारे मी पॉट एकदम शिस्तमध्ये लावलेला आहे. माझं काम आता झालेलं आहे. तर अंधार पण पडलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.